आपण नेहमी ऐकतो द्रौपदीने पाच पांडवांशी लग्न केलं, पण का? महाभारतात सांगितलं आहे द्रौपदीची पाच गुण पाच वेगळ्या नायकांमध्ये विभागलेली होती. ती प्रत्येक जन्मात परमश्रेष्ठ पती मिळावा अशी इच्छा करायची. धैर्य, सामर्थ्य, धर्म, बुद्धी आणि सौंदर्य सगळं एकाच व्यक्तीत. पण या पाच गुणांचे स्वामी होते युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव. एक कथा म्हणते मागच्या जन्मी द्रौपदीने कठोर तप केलं आणि देवाजवळ पाच इच्छा मागितल्या. त्या पाच इच्छा एकत्र पूर्ण व्हाव्यात म्हणून तिला या जन्मात पाच पती लाभले. आणि एक गूढ कारण असंही सांगितलं जातं, अर्जुनाने स्पर्धेत जिंकून आल्यानंतर आई बघ मी भिक्षा आणली असं म्हटलं आणि कुंतीने न पाहता सांगितलं जे मिळवले ते पाच जणांनी वाटून घ्या. आणि माता कुंतीचं वचन पांडवांसाठी धर्मापेक्षा मोठं होतं, म्हणून द्रौपदी पाच पांडवांची समान राणी बनली. आणि ही कथा आजही महाभारतातील सर्वात गूढ रहस्यांपैकी एक आहे. कथा आवडली असल्यास लाईक करा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा आपलं मराठी यूट्यूब चॅनल मिस्टेक मराठी टेल्सला.